फ्रॅक्शन चॅप्टर अजूनही अवघड वाटतंय? प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पूर्ण चॅप्टर फक्त 15 मिनिटात क्लिअर. फक्त ही एक ट्रिक वापरा आणि फ्रॅक्शन चॅप्टर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आपण घेतलेले आहेत. आता आपण अपूर्णांक बघूया. आता अपूर्णांक म्हणजे काय? तर अपूर्णांक म्हणजे 2/3. याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक म्हणतो. मग इथे 2 काय आला? तर 2 हा त्याचा अंश आला, ज्याला आपण न्यूमेरेटर म्हणतो. न्यूमेरेटर म्हणतो. ओके. आणि 3 काय आला? हा छेद आला, ज्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. काय म्हणतो? डिनॉमिनेटर म्हणतो. डिनॉमिनेटर म्हणतो. ओके. एवढं लक्षात राहील. अपूर्णांक म्हणजे काय? 2/3 स्वरूपात आपण त्याला लिहितो. मग 2 हा झाला तुमचा अंश, ज्याला आपण न्यूमरेटर म्हणतो, आणि 3 झाला तुमचा छेद, ज्याला आपण डिनॉमिनेटर असं म्हणतो. आता छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे सपोज मी 4/5 घेतला. छेद काय झाला? तर छेद अंशापेक्षा मोठा झाला. अंशापेक्षा मोठा, त्याला काय म्हणतो आपण? अंशापेक्षा मोठा असेल तर तो काय झाला? आपला छेदाधिक अपूर्णांक झाला. काय झाला? छेदाधिक अपूर्णांक झाला. त्यालाच आपण काय म्हणतोय? प्रॉपर फ्रॅक्शन्स असं म्हणतोय. मग आता थर्ड काय घेतलं आपण? अंशाधिक अपूर्णांक. आता सिंपल, जर हा छेदाधिक अपूर्णांकाला छेद मोठा आहे, तर अंशाधिक अपूर्णांकाला काय पाहिजे? अंश मोठा पाहिजे. म्हणजे 5/3 घेतला. हा काय झाला तुमचा? हा तुमचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. काय झाला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. ओके. का बरं इम्प्रॉपर फ्रॅक्शन? कारण काय? याचा अंश छेदापेक्षा मोठा आहे. अंश छेदापेक्षा मोठा आहे. बरोबर. आता समछेद अपूर्णांक. आता समछेद म्हणजे काय? ज्या 2 अपूर्णांकांचा छेद सारखा असेल. फॉर एक्झाम्पल 2/3 घेतला आणि 4/3 घेतला. त्या दोघांचा छेद बघा बरं, सारखा आहे. मग ज्या 2 अपूर्णांकांचा छेद 2 किंवा 3, 2 किंवा 2पेक्षा जास्त पण म्हणू शकतो आपण. बरं, जाऊ द्या. फक्त आपण असं लिहू की समान छेद असणारे, समान छेद असणारे अपूर्णांक. आहे की नाही सोपं? किती शॉर्टकट मध्ये सांगितलं आपण. अपूर्णांक म्हणजे काय? 2/3 रूपात लिहिलं. 2/3 म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 हा अंश आहे, 3 म्हणजे हा छेद आहे. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? छेदाधिक अपूर्णांक म्हणजे अंशापेक्षा त्याचा छेद काय? तर मोठा आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? अंशाधिक अपूर्णांक शिकलो. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर त्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. आणि समछेद अपूर्णांक म्हणजे काय? तर समान छेद असणारे. समछेद अपूर्णांक म्हणजे काय सांगितलं आपण? तर समान छेद असणारे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? सपोज आपण संख्या घेतली 4/3. आता 4/3 घेतला. आता मला ह्या संख्येला आहे ना, मी समान संख्येने भागते किंवा गुणते. सपोज मी काय केलं? याला वरती पण 2 गुणलं आणि खाली पण 2 गुणलं. मग 4 दुने काय झाला तुमचा? 8 झाला. 3 दुने काय झाला? 6 झाला. मग आपण काय करतोय? अंशालाही आणि छेदालाही समान संख्येने गुणणे किंवा भागणे. अजून एक काय म्हणू शकतो आपण? तर अपूर्णांकाचा छेद समान नसेल. आता सपोज एखादी संख्या घेतली मी, उदाहरणार्थ बघा, 4/3 घेतली आणि 4/2 घेतली. 5/3 घेतली आणि 5/2 घेतली. आता या दोघांचा छेद समान आहे का? तर नाही. मग आता या दोघांचा छेद समान करायचा असेल तर मला काय करावं लागेल? 3च्या आणि 2च्या पाड्यात कोण येतो? तर 6 येतो. मग याला 2 गुणलं, याला पण 2 गुणलं. 5 दुने 10, 3 दुने 6 झाले. प्लस मी 5/2 पण काय केलं? याला पण 3 गुणलं आणि याला पण 3 गुणलं. 5 त्रिक 15, 2 त्रिक 6 झालं का? हे दोघांचा छेद समान. तर आपण काय करायचं? याच्यामध्ये ज्या संख्येचा छेद समान नसेल त्या संख्येचा जर छेद समान करायचा असेल तर आपल्याला सममूल्य अपूर्णांकांची ही ट्रिक काय करावी लागते? वापरावी लागते. म्हणजे समान संख्येने गुणावं किंवा भागावं लागतं, तेव्हा त्या दोघांचा छेद समान होतो. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. आता बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? तर सपोज अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांक काय सांगितला मी तुम्हाला? अंशाधिक अपूर्णांक काय सांगितला? तर त्याचा अंश हा छेदापेक्षा काय मोठा आहे. सपोज मी काय घेतलं? 23/5 घेतलं. बरोबर. आता 23/5 तेव्हा अंशाला जेव्हा आपण छेदाने भागतो, अंशाला छेदाने भागतो म्हणजे 5 चोक किती झालं तुमचा? 20 झाला. उरला काय?
3. मग आता ही संख्या कशी लिहायची, तर 4 पूर्णांक, बाकी किती उरली 3, भाग कितीने दिला होता 5ने, 4.3/5 हा काय झाला तुमचा, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक झाला. अजून एक उदाहरण घेऊया आपण, 11/2. बघा मग काय केलं मी, 11ला 2ने भागितलं, 2×5 = 10, किती उरला 1 उरला. मग मी कसं लिहायचा, हा भागाकार इथं लिहायचा, येणारी बाकी अंशाला लिहायची आणि जो 2 तुम्ही भागताय ना तो खाली लिहायचा. आपण याला अजून कसं लिहू शकतो, तर 5 + 1/2 अशा प्रकारेही आपण याला लिहू शकतो, किंवा याला कसं लिहू शकतो, तर 4 + 3/5 अशा प्रकारे पण आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा लिहू शकतो. आहे की नाही सोपं, किती छान, किती सोप्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केल्या. आता आपण याच्यातले प्रॉपर एक्झाम्पल्स बघू, जेणेकरून तुम्हाला हे चॅप्टर एकदम सोपं जाईल. खूप छान ट्रिकने आपण हे चॅप्टर शिकवणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पीडीएफ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला मेसेज करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता बघा नेक्स्ट टॉपिक काय बघायचंय आपल्याला, अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. आता बघा 5/2 + 11/2 दिलेले. आता इथे समान पाया काय तुमचा 2, काय केला मी एकदाच लिहिला, 5 + 11 जसेच्या तसे, 5 आणि 11 काय आलं 16/2 आलं तुमचं, बरोबर. आता 16/2 म्हणजे काय, 2 × 16 म्हणजे काय आला तुमचा 8 आला. आता बघा 17/3 - 29/3, परत 3 समान पाया आला जसाच्या तसा, 17 - 29. आता मी तुम्हाला काल काय शिकवलं होतं, बेरीज आणि वजाबाकीचे नियम शिकवले होते. तर काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 9तून 7 गेला उरला 2, 2तून 1 गेला उरला 1, आणि येणाऱ्या उत्तराला काय सांगितलं होतं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह सांगितलं होतं, -12/3, 2 म्हणजे काय आलं तुमचं उत्तर -4 आलं. आता इथे बघा परत 5 सारखा आहे, 5 जसाच्या तसा, -41 + 26, 11तून 6 गेला उरला किती 5, हातच्याला गेला 1, 4तून 3 गेला उरला किती 1, -15 भागिले 5 जसाच्या तसा, 5 × 1 = 5, 5×3 = 15, किती उत्तर आलं तुमचं -3 उत्तर आलं. सेम इथे बघा -16 - 32 भागिले 3 जसाच्या तसा, 6 आणि 2 8. आता काय आली, दोघांची वजाबाकी आली. दोघांची वजाबाकी असताना आपण काय करतो, तर बेरीज करतो. 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, बरोबर, -48 भागिले 3 आलं, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 1 उरला, एकावर घेतला 8, 3 × 18, काय आलं तुमचं -16 आलं. आता हे बघा बघा काय दिलंय, प्लस मायनस 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 प्लस मायनस. आता इथे एक लक्षात ठेवायचं, तिघांचा छेद सारखा आहे म्हणून 3 जसाच्या तसा लिहिला. आता प्लस मायनस काय आलं, -17 आलं, प्लस मायनस मायनस होतं, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, काय आलं तुमचा 12 आला. परत प्लस मायनस काय होतं, तर -29 आलं. आता बघा 17तून 12 गेले, उरले किती तुमचा -5 उरला, -29 जसाच्या तसा भागिले 3, 30 31 32 33 34, किती आले तुमचे -34 भागिले 3 आलं. आहे की नाही सोपं, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. आता काही उदाहरणं मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी देणार आहे. आपला अजून गुणाकार आणि भागाकार ही बाकी. आता हा छेद समान असताना बघितलाय, आता अजून आपल्याला छेद समान नसतानाही बघायचं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा अशा अजून 2 एक्झाम्पल बघूयात आपण. बघा काय दिले, 3.2/5 अधिक 5.4/5 दिलेले. आता इथे काय करायचं, या दोघांचा गुणाकार 5×3 = 15, 15 अधिक 2 किती आले तुमचे 17/5 आला. आता हे एक स्टेप करून दाखवते मी तुम्हाला पहिले. बघा 5 × 3 अधिक 2 भागिले 5 केला, बरोबर. आता इथे पण काय आलं, 5 × 5 अधिक 4/5. आता 5×3 = 15, 15 अधिक 2 भागिले 5 अधिक 5 5 25, 25 अधिक 4/5, बरोबर. म्हणजे इथे किती आले 17/5 अधिक इथे किती आले 29/5 आला, बरोबर. मग 17 अधिक 29/5, 9 अधिक 7 16, हातच्याला गेला 1 2 आणि 1 3 आणि 1 4, किती आलं तुमचं 46.46/5 उत्तर आलं. आता सेम हे बघायचंय. आता मी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला करून दाखवत नाही, कारण ते सोपं आहे आणि तुम्ही मोठे
विद्यार्थी आहात, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय म्हणजे तुम्हाला तेवढं तरी समजेलच. बघा आता या दोघांचं परत काय सांगितलं मी, गुणाकार आणि ह्या दोघांची बेरीज. 7 × 1 = 21, 21 + 2 23/7 आलं बरोबर. आता परत काय या दोघांचा गुणाकार, 7 × 4 = 28, 28 + 6, 28 + 6 किती येतो तुमचा 34, 34 किती आला तुमचा 7 आला, वजा 7 × 5 या दोघांचा गुणाकार आणि ह्या मध्ये त्या दोघांची बेरीज, 7 × 5 = 35, 35 + 1 = 36/7 आलं बरोबर. आता तिघांचा छेद काय आला सारखा आला. मग पुढच्या स्टेपला काय करायचंय 7 एकदाच लिहायचंय, वजा 23 + 34 वजा 36. बघा या दोघांची बेरीज वजा बाकी काय ते बघून घेऊ. आता 1 + 1 - म्हणजे काय आलं दोघांची, तर दोघांची वजा बाकी येते. 4तून 1 गेला, 4तून 3 गेला उरला 1, 3तून 2 गेला उरला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह, वजा 36/7. 6तून 1 गेला उरला 5, 3तून 1 गेला उरला 2, वजा 25 किती आला आपला 7 आला. बघा किती सोपं आहे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. आता पाया समान नसताना बघायचा आहे. तर बघा आता आपल्याला पाया समान नसतानाची उदाहरणं बघायची. आता काय दिले 304 + 205. एकदम सोपी ट्रिक आहे. या दोघांचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. बघा मी आता काय केलं, इथे प्लस होता बरोबर. आता बघा 5 × 3 केला, अधिक 4 × 2 केला बरोबर, आणि छेदाचा पण काय केला तर गुणाकार केला. मग 5 × 3 = 15, अधिक 4 × 2 = 8, 5 चौक किती झाला तुमचा 20 झाला, 8 × 5 = 13, ह्याच्याला गेला 1, 1 × 1 2 किती आला तुमचा 23/20 आला. सेम इथे बघा 7 × वजा 5 अधिक 6 × 3/7 × 3. आता 7 × 5 किती झाले तुमचे वजा 35, अधिक 6 × 18, 7 × किती झाला तुमचा 21 झाला. आता बघा 15तून 8 गेली, 15तून 8 गेले उरला किती 7, ह्याच्याला गेला 1, 3तून 2 गेला उरला किती 1, वजा 17 काय आला तुमचा 21 आला. आता हे एक्झाम्पल बघा, दिसायला इतकं अवघड दिसतंय पण एकदम सोपं एक्झाम्पल आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. इथे बघा 3 3 गेला म्हणजे इथं काय आला तुमचा 1 आला, 2 × 2 = 2 × 4, आणि इथे काय आला 5 आला. मग करा बघा 1/5 अधिक 2/4 अधिक 1 अधिक 2 अधिक 5. इथे पण बघा 2 × 2 = 2 × 4. मग बघा 1/5 अधिक 1/2 अधिक 1 अधिक 2 अधिक 5 आला. मग आता बघा काय करायचं, तर 5 अधिक 2 अधिक 1 किती झाला तुमचा 8 झाला. हा अधिक जसाच्या तसा ठेवला, 2 1 2, 5 1 5, 5 2 किती झाला 10 झाला. म्हणजे हा किती झाला 7/10, आणि हा 8 जसाच्या तसा म्हणजे 8.7/10 झाला तो. आता हे एक्झाम्पल बघा 5 2 10, 10 अधिक 3 किती झाला 13/5, वजा 7 3 21, 21 अधिक 2 23/7. परत ह्या दोघांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, तर 7 × 13 वजा 23 × 5/7 35. हे उत्तर तुम्ही मला काय करायचंय कमेंट मध्ये सांगायचंय. अर्ध तर मी सोडून दिलेलं आहे, पण इथून पुढे तुम्हाला सहजरित्या सोडवता येईल म्हणून याचं उत्तर तुम्ही काय करायचं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तुमचा गुणाकार आणि भागाकार बघणार आहोत. आता अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार मुले एकदम कन्फ्युज होता की काय करायचं, पण याच्यासारखा सोपा टॉपिक अपूर्णांकांमध्ये कोणताच नाहीये. तर बघा काय करायचं, अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. 3 × 5/2 × 7, 5 3 किती झाला 15, 7 2 किती झाला 14 झाला. आहे की नाही सोपा. पुढचं बघा, आता इथे काय दिलंय 28 × 9 / 45 × 7, 7 1 7, 7 चौक 28, 9 1 9, 9 5 45 किती आलं 4/5. जिथे भाग जातो तिथे बिंदास देऊन द्यायचा. आता इथे बघा वजा 65, आता इथेच बघा ना 13 1 13 2 13 5 65, 19 2 38 किती आलं
वजा 5/1 गुणिले 2/1 आलं. सिंपल. 5 दुने 10. बरोबर. आता हा 5 याचा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 5 दुने 10 भागिले -1 मल्टिप्लाय बाय -1 -1 असेल म्हणजे हा काय आला तुमचा -10 आला. आता इथे बघा 8 एका 8 8 पंचे 40 9 एका 9 9 8 72 5 एका 5 5 7 35. आता बघा हा वजा 5 गुणिले 8 गुणिले -1/-7 आला. आता -1/-7 म्हणजे काय झालं तो प्लसच होऊन जातो. बरोबर. आता 5 8 40 वजा 40 गुणिले 1/7 म्हणजे काय आला तो वजा 40/7 आला. कारण अंश अंशांचा आपण काय करतो गुणाकार करतो. आता इथे बघा एकदम सोपी पद्धत यायची पण फक्त काय करायचं आता बघायचं आन्सर इथे पुढे लिहिते 12/25 जसाच्या तसं. आता या भागिलेचं आपल्याला काय करायचं असतं गुणिले करायचं असतं. मग गुणिले कसं करायचं तर गुणिले करताना खालची संख्या वरती आणि वरची संख्या खाली. झालं. बघा मग 5 1 5 5 5 25 3 1 3 3 चौक 12 किती उत्तर आलं 4/5. आहे की नाही सोप्पा अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. आता इथे बघा 17/12 गुणिले 36 भागिले 85 12 1 12 24 12 त्रिक 36 17/5 85 काय आलं उत्तर तुमचं 3/5 उत्तर आलं. बरोबर. आता इथे बघा वजा 84 भागिले वजा 75 गुणिले 15 भागिले वजा 14 15 1 15 15 5 75 14 1 14 14 84. आता हे दोघं बेरीज झाली. बरोबर. पण हा मायनस आहे म्हणजे काय आला -6/5 आला. समजलं अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा कंटेंट कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. उद्या आपण विचित्र अपूर्णांक बघणार आहोत. विचित्र अपूर्णांक थोडे विचित्र शब्दासारखेच आहेत ते थोडेसे अवघड थोडे सोपे पण विचित्र अपूर्णांक पण ट्रिकने कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल हे मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला उद्याचा विचित्र अपूर्णांक हा टॉपिक पूर्ण नक्की समजेल. त्याच्यामुळे कंटेंट कसा वाटला आज मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पीडीएफ टाईप करायला विसरू नका. थँक्यू.